मुंबई वगळता भाजप कुठेही युती करणार नाही अशी चर्चा होती। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना शिंदे गट जो आहे याच्यासोबत युतीचे संकेत दिले आणि त्यानंतर आता ठिकठिकाणी महानगरपालिकांमध्ये युतीची चर्चा सुरू झाली आहे। विशेषतः भाजपचा गड असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजप युती करणार नाही अशी सुरुवातीला चर्चा होती। मात्र आता शिवसेनेचे जे संघटक आहे, विदर्भ संघटक किरण पांडव यांनी भाजपचे जे आमदार आहे किशोर जोरगेवार यांची भेट घेतलेली आहे। भाऊ, कशा प्रकारची भेट होती आणि काय चर्चा झाली आहे? भेटी औपचारिक होती, म्हणजे युती करण्याच्या संदर्भातली होती। आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी एक लेखी पत्र जिल्हाध्यक्षांना दिलं की विदर्भ संघटक आहे किरण पांडव शिवसेनेच्या वतीने युतीची बोलण्याकरता येतील, त्यांच्यासोबत आपण प्राथमिक चर्चा करावी, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे। आणि त्या भूमिकेला अनुसरून पक्षाच्या आम्ही या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा केली। त्यांच्यासोबत इथली लोकल टीमही त्यांची होती आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की बा तुमच्या जो त्यांनी म्हटलं की आम्हाला तुम्ही किती जागा देणार। आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं किती जागा देणार यापेक्षा तुमच्याकडे उमेदवार कोणते आहे, कुठल्या जागेवर तुम्ही सक्षम आहात, कुठे तुमची मजबूत आहे, ते नावं ती जागा प्रभागची यादी तुम्ही सांगा, त्यावर आपल्याला चर्चा करता येईल। पण सध्याच्या घटकेला पाहिलं तर शिवसेनेचे मागच्या टर्मला 2 नगरसेवक होते, यावेळी एकही त्यांच्या सोबत नाहीये। अशा वेळी काय वाटाघाटी होऊ शकते? हे खरं आहे की जे 2 नगरसेवक होते ते उभाटामध्ये आहेत ते, परंतु तो काही निकष होऊ शकत नाही। निश्चितपणे शिंदे साहेब आणि शिवसेना एक आहेच आहे आणि त्याची पूर्ण एक महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक शक्ती आहेच आणि मित्र पक्ष एक असल्यामुळे त्यांचाही या ठिकाणी विचार व्हावा, त्यांच्याही कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, ही भूमिका त्यांची आहे आणि त्याच भूमिका आमची आहे। पण आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की तुमच्याकडे जे उमेदवार आहे ते कोणते आहे आणि कुठल्या प्रभागाची तुमची मागणी आहे ती त्यांनी जर सांगितलं तर आम्हाला त्या ठिकाणी अधिक चांगलं बोलता होईल। आणि मग त्यांनी त्याच दिवशी मला वाटतं मिटिंगही केली, त्याची अजून आमच्यापर्यंत यादी आहे। पण हे जे नावं तुम्हाला देण्यात येईल, हे सॉर्ट केल्यानंतर ते भाजपच्या चिन्हावर लढतील की शिवसेनेच्या चिन्हावर? नाही, युती म्हटलं तो एक स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी स्वतंत्र आता नगरपालिकामध्ये सुद्धा निवडणूक लढवत, धनुष्यबाण या चिन्हावर लढवत। पण काही ठिकाणी तुमचे चिन्ह देऊन का त्यांना तुमचे चिन्ह देऊन असं काय होऊ शकतं? एखाद दुसरं जसं विधानसभेमध्ये झालं, इतर ठिकाणी होते की तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असते की बा आपल्याला भाऊ यापेक्षा हे चिन्ह मिळालं तर ज्यादा चांगलं असते। शेवटी शिवसेना आणि भाजप, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे काही वेगळे नाही, हे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात जाणारा हा प्रकार आहे। त्याच्यामुळे जर असा कुठे आला एक्सचेंजचा आमचा उमेदवार द्यायचा असेल तर किंवा त्यांच्याकडे एखादं चांगलं नाव असेल तो घ्यायचा, तर तेही या ठिकाणी केल्या जाईल। त्यांच्याकडून आलेले आम्ही आमची नावं सर्वेला दिलेली आहे, आता त्यांच्याकडून जी नावं येतील त्या प्रभागासाठी तो आणि आमच्या नावांचा एकत्रित सर्वे करू आणि त्याच्यामध्ये जे योग्य आणि सक्षम राहतील त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्याचा आमचा महायुतीतला अजून एक घटक पक्ष म्हणजे अजित पवार गट जो आहे राष्ट्रवादीचा, त्याच्याबाबत काही चर्चा होत आहे का? त्याच्या बाबतीतली चर्चा अशी आहे का त्याच्यासाठी काल दीपक भाऊ जयस्वाल त्यांचे जे नेते आहेत ते भेटून गेले, त्यांचे नगरसेवक आहेत, त्यांनी सांगितलं की भाऊ आमच्यासाठी काय, त्यांना आम्ही ते सांगितलं की तुमचं जिथं प्राबल्य आहे, जिथे तुम्ही निवडून येता ती प्रभाग तुम्ही सांगावं, तिथे करता येण्यासारखं आहे, कारण की तो एक आमचा घटक पक्ष आहे राज्यामध्ये, ते आम्हाला मदत करतात, त्याच्यामुळे काही अडचण नाही आम्हाला। तर मित्र पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांची यादी मागवण्यात येईल आणि त्यानुसार जे मेरिटमध्ये बसतील त्या उमेदवारांना तिकिटा ज्या आहेत त्या देण्यात येईल, असा एक फॉर्म्युला जो आहे तो सुरुवातीचा या महायुतीतील जागा वाटपांची चर्चा आहे त्यातून दिसून येतोय। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।